बनावट वेबसाईट पासून सावध रहा. नागरिकांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्हीच आपणासमोर आणत आहोत सत्य. तर आरटीओ अधिकारी सांगत असलेल्या वेबसाईटचाच वापर करून नागरिकांनी आरटीओ संदर्भात कामे करावीत. बनावट लिंक पासून सावध रहा. असेच नवनवीन आरटीओ व इतर शासकीय कामातील तांत्रिक अडचणीसाठी व्हिडिओ पाहत रहा व चॅनलला सबस्क्राईब, लाईक करून शेअर करत रहा. सध्या ई चलनच्या संदर्भात लोकांच्या व्हॉट्सॲपवर व मेसेजवर जे काही मेसेज येत आहेत ते मेसेज ह्या सगळ्या फेक आहेत. नागरिकांचे पैसे वाया जात आहेत. तो विषय घेऊन आज आपण पुणे आरटीओमध्ये जे काही राहुल जगदाळे सर आहेत त्यांच्याकडे आलेलो आहोत का खरं काय आहे, नागरिकांना त्याबाबत मार्गदर्शन करावं आपण, म्हणून आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत. ते सांगतील नक्की साईट कोणती आहे ज्या साईटवर जाऊन तुम्ही चलनाचे पैसे भरू शकता. जगदाळेजी, आपण नागरिकांना काय आवाहन करणार, कोणत्या पद्धतीने सांगणार, सांग. नमस्कार. परिवहन विभागाच्या अलीकडं असं निदर्शनास आलं आहे का अलीकडच्या काळात काही ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई चलान तसेच RTO संबंधात ज्या काही इतर सेवा दिल्या जातात त्या संबंधामध्ये ज्या बनावट वेबसाईट्स, फसवे काही मोबाईल ॲप्स, APK फाईल्स तसेच मोबाईल SMS किंवा व्हॉट्सअपद्वारे पाठवल्या जाणाऱ्या ज्या काही खोट्या लिंक आहेत तर त्या मोठ्या प्रमाणात नागरिकांची फसवणूक करत आहेत. यामध्ये फसवणूक करणाऱ्यांकडून जे प्रमुख संदेश हे असे असतात की आपल्या वाहनावरती काही चलन बाकी आहे ते त्वरित दंड भरण्याची आपल्याला धमकी देतात किंवा अनधिकृत लिंक पाठवण्यात येऊन त्याच्याद्वारे दंड भरण्याचा संदेश प्राप्त होतात. तसेच DL आपलं जे ड्रायव्हिंग लायसन्स आहे तर ते सस्पेंड होणार आहे, त्याची त्वरित तपासणी आपण करून घ्या. तर यामुळे सर्व जे वाहन चालक किंवा मालक यांची आर्थिक फसवणूक, वैयक्तिक माहितीची चोरी तसेच नागरिकांच्या ओळखीचा गैरवापर होत असल्याचं आढळून आले. तर याची सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी. जी शासकीय अधिकृत संकेतस्थळं आहेत त्यांचा वापर करावा. जी अधिकृत संकेतस्थळं आहेत ती मी आपल्याला स्क्रीनवरही दाखवणारच आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्यावी की जी शासकीय अधिकृत संकेतस्थळं आहेत ती नेहमी .gov.in याने समाप्त होतात. .com, .online, .site, .in अशा डोमेनवरील कोणत्याही वेबसाईटवर नागरिकांनी ते ओपन करू नये. RTO कार्यालय किंवा परिवहन विभागाकडून नागरिकांच्या मोबाईलमध्ये कधीही व्हॉट्सअप लिंक किंवा SMSच्याद्वारे पाठवली जात नाही याची नोंद घ्यावी. तसेच RTOservice.apk, mParivahan.apk, eChalan.apk अशा प्रकारच्या अनधिकृत अनेक APK फाईल्स या कधीही डाउनलोड करू नये ज्याद्वारे आपण OTP दिल्यानंतर आपली बँकिंग माहिती, आपली पर्सनल माहिती तसेच इतर मोबाईलमधली संवेदनशील माहिती ही चोरीला जाण्याची आणि त्यातून गैरप्रकार घडण्याची शक्यता असते. तर नागरिकांनी असा कोणताही संशयास्पद लिंक किंवा मेसेज किंवा फाईल प्राप्त झाल्यावर तात्काळ सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवावा. त्यासाठी आपण नॅशनल सायबर क्राईम पोर्टल cybercrime.gov.in चा वापर करू शकता किंवा आपण सायबर फसवणूक हेल्पलाईन जी आहे 1930 त्याचा वापर करू शकता किंवा आपल्या जवळचं जे सायबर जिल्हा पोलीस स्टेशन आहे तर तिथे आपण तक्रार नोंद करू शकता. तर मी आपल्याला आता स्क्रीनवरती ज्या अधिकृत शासकीय वेबसाईट्स आहेत तर त्या आपल्याला दाखवतो. आता आपल्याला हे जे जगदाळे सर आहेत खरं ॲक्च्युअली कोणत्या साईट आहेत त्या साईटचं ज्या स्क्रीनवर दिसत आहेत त्याचं आपल्याला हे दाखवतील. त्याप्रमाणे नागरिकांनी पुढील त्यांचे चालनाचे जे काही कामं आहेत ती करण्यात यावी. ब्राउझरमध्ये गेल्यानंतर परिवहन.gov.in ही जी वेबसाईट आहे तर ही वेबसाईट अशा प्रकारे ओपन होते ज्यामध्ये अपडेट युअर मोबाईल नंबर ही अशी विंडो पहिल्यांदा दिसते. ती क्लोज केल्यानंतर यात वेगवेगळ्या इन्फॉर्मेशनल सर्व्हिस, ऑनलाईन सर्व्हिस या आहेत. तर याद्वारे आपण ॲप्लाय करू शकता किंवा तसेच ही eChalan.parivahan.gov.in ही अधिकृत शासकीय वेबसाईट आहे. तर ही अशा फॉर्मॅटमध्ये ओपन होते. यामध्ये आपण आपल्या चलनाचा पे ऑनलाईन या ऑप्शनवर जाऊन आपण आपल्या चलनाचा भरणा करू शकता. तसेच सारथी.parivahan.gov.in ही शासकीय अधिकृत वेबसाईट आहे. यामध्ये लायसन्स रिलेटेड वेगवेगळ्या सेवांचा आपण ॲप्लाय करू शकता.
पत्रकारानंतर सारथी.परिवहन.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर इथे आपण महाराष्ट्र राज्य निवडून अप्लाय फॉर लर्नर लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स, DL रिन्युअल, डुप्लिकेट रिन्युअल या विविध सेवांचा आपण लाभ घेऊ शकता. थँक्यू. जे प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे ते असिस्टंट RTO पुणे कार्यालयाचे राहुल जगदाळे यांनी ते जे काही दाखवलेलं आहे आत्ता आपल्या समोर, तर त्या प्रात्यक्षिकानुसार प्रत्येक नागरिकांनी जे या साईडवर चलन वगैरे भरण्यासाठी किंवा अजून आपल्या लायसन्सच्या संदर्भात, गाड्यांच्या कामाच्या संदर्भात जे काही कामं करणार आहात अतिशय काळजीपूर्वक करा, जेणेकरून तुमच्या अकाउंटमधून पैसे व्यस्त जाणार नाही आहेत. यासाठी आपण RTO पुणेच्या ज्या काही इथून पुढं पण नागरिकांना अडचणी येणार आहेत त्या अडचणी संदर्भात आपण असे वेगवेगळे व्हिडिओ करून नागरिकांसमोर आणणार आहोत. तरी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तो आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून आम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ करण्यामध्ये एक प्रकारचं पाठबळ मिळेल. टॉप न्यूज पुणेसाठी कैलास गायक. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.